आता आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडला आणि त्यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्या बरोबर आहे पियुष कंट्री पांडे सॉरी देशपांडे। पियुष यातली 3 टोकन्स मला काढून दे पटकन, डोळे मिटायचे। 1 2 3 पियुषने 3 टोकन्स मला दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 49। अभिनंदन। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 64। अभिनंदन। आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 99। अभिनंदन। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आपल्या या 3 स्पर्धकांना आपण खरेदीची संधी देणार आहोत, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? आशु अग्रवाल। औरंगाबाद मध्ये किती वर्ष झाली राहता? 10 वर्ष झाले। बर, मग एवढ्या दिवसामध्ये मैत्रिणी वगैरे जमल्या? हो, खूप आहे। बर, बाहेर खरेदीला कोणाबरोबर जाता? माझ्या मिस्टर सोबत। मिस्टरांसोबत जाता? हो। आणि मैत्रिणी? मैत्रिणी सोबत पण जाते। जाता? हां। बर, मला सांगा औरंगाबाद मधलं खरेदी करायचं तुमचं आवडतं ठिकाण कुठलं? आता तर शॉपिंग मार्केट चालू आहे, तो तिथे जातात आम्ही। बर, इकडे फ्रेश भाजी मिळते? हो। मग ते कुठून आणता? सुपर मार्केट मधून। सुपर मार्केट मधून। पण हे आणताना कोण असतं? माझे मिस्टर होत। माझे मिस्टर। प्रत्येक कामाला मिस्टर बरोबर असतात? मिस्टर सोबत राहते। बर, मग काय ते चिडतात का सारखे कामाला होतात म्हणून? नाही नाही, अजिबात नाही। नाही। प्रत्येक कामात बरोबर असतात? हो हो। पण आज ते तुमच्या बरोबर राहणार नाहीयेत। तुम्हाला एकटीलाच इथे खरेदी करायची आहे, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? स्वाती कुलकर्णी। बर, तुम्ही औरंगाबाद मधल्याच आहात? हो हो हो। बर, मला सांगा बाहेर खरेदीला कुठे जाता औरंगाबाद मध्ये? मॉल्स झाल्यापासून मॉल्स मध्ये वगैरे जातो। हा, पण पूर्वी अशी काही पेठ आहे का विशेष भाग? हो आहे, रविवारचा मोंढ्याचा आठवडे बाजार असतो। कशाचा? मोंढा असं एक ठिकाण आहे की तिथे- मेंढा? मोंढा। मोंढा। बर, हा। ते काय ठिकाणाचं नाव हा, आहे? तिथे शेतकरी सगळे येतात आणि होलसेल मार्केटिंग असतं तिथे सगळं भाजीचं। बर, मग तुम्हाला असं वाटतं का की सुपर मार्केट मधल्या भाजीपेक्षा ही भाजी जास्त फ्रेश असते? नाही, तिथली तर फ्रेश असतेच, कारण तिथूनच लोक होलसेलने घेऊन जातात फ्रेश। बर, म्हणजे तिकडून भाजी घेतात, ती पॅक करून सुपर मार्केट मध्ये विकतात। ओके। बर, म्हणजे खरं फायदा कुणाचा झाला पाहिजे तुम्हाला वाटतं? शेतकऱ्यांचा। शेतकऱ्यांचा ना, म्हणून आज मी अशीच वस्तू एक आणलेली आहे इथं खरेदीसाठी जी शेतकऱ्यांच्या फायद्याची। बघूयात या राऊंड मध्ये तुम्ही कशी खरेदी करताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? साधना भोरे। भोरे वहिनी, तुम्ही काय करता? मी जॉब करते मल्टीनॅशनल कंपनीमध्ये प्रोडक्शन सुपरवायझर म्हणून। बर, आणि मिस्टर काय करतात? माझे मिस्टर प्लांट इंचार्ज आहेत व्हिडिओकॉन कंपनीमध्ये। आणि घरी कोण कोण असतं इकडे? घरी सासूबाई, एक मुलगा आहे माझा 4 वर्षांचा। बर, मग एवढे फक्त 4 जणच असता? हो, 4 असतात। बर, मूळ औरंगाबाद की दुसरं गाव? नाही, आम्ही मूळ पुण्याचे आहेत, आमची जॉईंट फॅमिली। पुण्यात कुठे? जुन्नर तालुक्यामध्ये। जुन्नर तालुक्यात कुठलं गाव? ओतूर। ओतूरचे आहे तुम्ही? बर, मग गावाकडे काय शेती वगैरे मस्तपैकी असेल? हो, शेती आहे, किराणाचं दुकान आहे, ट्रॅक्टर वगैरेचं बिझनेस आमचा। शेती आहे, किराणा मालाचं दुकान आहे, म्हणजे खरेदीचा काही प्रश्नच नाही। सगळ्या वस्तूंच्या किमती माहित असतील ना? नाही, मी केव्हा जात नाही किराणा दुकानात। बर, मग इकडे खरेदीला काही सासूबाई जातात? नाही, मीच जाते। तुम्हीच जाता? सासूबाईंना काही त्रास देत नाही ना? नाही नाही ना? त्या बाळाला सांभाळतात तेवढं खूप होतं। त्या बाळाला सांभाळतात हेच खूप होतं। आणि आज सासूबाई तुम्हाला इथे त्रास द्यायला येणार नाहीत आणि तुम्हाला मदत करायलाही त्या येणार नाहीयेत, कारण का या राऊंड मध्ये तुम्हाला एकटीला खरेदी करायची आहे। त्या खरेदीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल। या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे आणि या बजेटच्या जवळपास जाणारे किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये। आणि आज तुम्हाला तिघींना खरेदी करायची आहे 990 रुपयांची। आणि खरेदी कशाची करायची माहिती आहे तुम्हाला? शेतकऱ्यांच्या माळ्यामधून आम्ही आज ताजी ताजी भाजी आणली, या भाजीची तुम्हाला खरेदी करायची आहे। तुमचं बजेट आहे 990 रुपयाचं आणि तुमची वेळ चालू होतीये आता 3:30। चला लवकर लवकर, 1 मिनिटाचा वेळ चालू झालेला आहे तुमचा। हळू 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 हळू, फाडू नका, तोडू नका, तोडू नका, फाडू नका। काय हे सगळे तोडफोड चालू आहे। 3:30। 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे। आता यांच्या खरेदीची टोटल करूया।
खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. साधना भोरे यांनी केलेली खरेदी आहे 534 रुपयांची. त्यानंतर आशु अग्रवाल यांनी केलेली खरेदी आहे 448 रुपयांची. आणि स्वाती कुलकर्णी यांनी केलेली खरेदी आहे 731 रुपयांची. आपल्या बजेटच्या त्या जवळ पोहोचलेल्या आहेत, त्यामुळे स्वाती वहिनी ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. ही संपूर्ण खरेदी तुमची. अभिनंदन वहिनी. थँक्यू. मला खूपच आनंद झालेला आहे. खूप आनंद झालाय ना. खूप तयारी केली होती. हो. बरं एक मिनिट, याच्यामध्ये ही जी बोनसाय कणसं आहेत ना, ही मला भाजून खायला घालायची. भाजून नाही, त्याचं चायनीज मी मंचुरियन करून देईन. चायनीज? येस. हे चायनीज कणसं आहेत काही? हा चायनीज आहे. बरं, मग या ब्रेक मध्ये मला देणार ना? हो नक्की. हो. जॅकपॉट राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. Thanks. आता मी चायनीज काय 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 खाणार आहे? मंचुरियन. मंचुरियन खाणार आहे. माझ्या मनासारखं आता चूर्ण नाही, मंचुरियन मिळणार आहे. जाऊयात, हे मला खायला घालणार आहेत. तोपर्यंत आपण ब्रेक घेतोय. पण ब्रेकला जायच्या अगोदर आजचा प्रश्न काय ते पुन्हा एकदा सांगतोय. मी प्रश्न असा विचारला होता, पांढरी बाटली हिरवं बूथ उत्तर गाड्या सांग तूच म्हणजे काय? आपल्या अंदाज कितीची विजेती नम्रता आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या स्वाती वहिनी दोघी खेळणार आहेत अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर आपल्याला 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि तुमच्या दोघींचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. तुम्हाला दोघींना काय करायचंय तर तुमच्या समोर जो कडीपत्ता ठेवलेला आहे त्या कडीपत्त्याची एक काडी घ्यायची आहे, त्याची सगळी कडीपत्त्याची पानं काढायची आहेत आणि काडी तुमच्या प्लेटमध्ये जमा करायची. जो सर्वाधिक काड्या जमा करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळणारी संधी चावी निवडण्याची. समजलं दोघींना? नक्की? सगळेजण तयार? सुरुवात करायची? 3:30. चला सुरुवात करा लवकर. एका वेळेला एक. फक्त प्लेट मधल्याच काड्या मी मोजणार आहे. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे आणि निकाल सांगणं मला जरुरीच आहे. निकाल मी तुम्हाला सांगतो. करेक्ट, काड्याच बोलतात इथं. सर्वाधिक काड्या जमा केलेल्या आहेत आपल्या स्वाती वहिनींनी, त्यामुळे त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. अभिनंदन. लाल टोमॅटो का हिरवी मिरची? सॉरी, लाल चावी की हिरव्या रंगाची चावी? कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल. लाल? नक्की? हो. आणि हिरव्या रंगाच्या पेटीमध्ये असलं तर? छोटी लक. लक. तुम्हाला काय वाटते, लाल का हिरवी? लाल हिरवी हिरवी लाल हिरवी हिरवी लाल लाल हिरवी लाल हिरवी लाल हिरवी. इकडे बघा, लाल का हिरवी? काय? लाल. लाल. नक्की? तीच निवडायची ना? हो. निवडा मग. स्वाती वहिनींनी लाल रंगाची चावी निवडली आहे, त्यामुळे नम्रताला मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाची उपविजेती ठरलेली आहे नम्रता. तिला मिळालं लोटस रूट म्हणजेच कमल ककडी. अभिनंदन. धन्यवाद. ठीक आहे, ककडी. आता ही कोणाला खायला घालणार? मावशीला? नाही, बाकी मग? सगळ्यांना. बाकी सगळ्यांना? हो. मावशीला नाही? नाही. का? मावशीला तो सेट देणार. सेट देणार, बुफे सेट. बर, तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत कुलकर्णी वहिनी, ज्यांना मिळालाय ओटीजी. अभिनंदन. थँक्यू. काय आता त्या सगळ्या भाजीपाला जो मिळवलेला आहे तो सगळा याच्यात शिजवणार? हो, वेगवेगळे पदार्थ बनवणार. बर, आणि पहिला प्रयोग कोणावर? मिस्टरांवर. मिस्टरांवर. नेहमीचे प्रयोग आपले. नेहमीचे. बर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आता वळूयात आपल्या आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, पांढरी बाटली हिरवे बूच उत्तर सांग गड्या तूच म्हणजे काय? उत्तर अजिबात फोडू नका. तुम्ही या. तुमचं नाव? अलका कुलकर्णी. आणि उत्तर? मुळा. अचूक उत्तर दिलंय. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. थँक्यू. तुम्हाला सुद्धा जर 3:30 मध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेल द्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर
आणि पाठवायचं तुम्हाला 57575 वर. अशीच मजा आपण प्रत्येक एपिसोड मध्ये करत राहणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे 3.